नाफेडनं 2 लाख टनऐवजी 10 लाख टन कांदा खरेदी करावा, तसंच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति किलो 24 रुपयांचा भाव कधी देणार? आमदार रोहित पवारांची पत्रकार परिषदेतून मागणी. राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक. शेतकरी कर्जमाफी संदर्भामध्ये निर्णय होण्याची शक्यता. शेतकरी कर्जमाफीवर शिक्कामोर्तब होण्याची सुद्धा शक्यता. देशात सर्व भाषांना राष्ट्रभाषेचा दर्जा, फक्त हिंदीलाच राजभाषेचा दर्जा. भाषावादामुळे मत खुर्ची मिळेल, पण भाषा लोकांपर्यंत पोहोचणार नाही. भाषावादावरती मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. भाजपला हरवण्यासाठी शिवसेनेचं एकत्रीकरण गरजेचं. दोन्ही शिवसेनेनी एकत्र यावं, अंबादास दानवेंची जाहीर भूमिका. बाळासाहेब आणि हिंदुत्वाचा वारसा पुढे नेणार, आमची घोडदौड अशी सुरू राहणार. दानवेंच्या आवाहनाला एकनाथ शिंदेंचं उत्तर. शिवसेनेमध्ये परतायचंय, त्यांनी मातोश्रीवर यावं. खासदार संजय राऊतांचं मोठं विधान. छत्रपती संभाजीनगरच्या जागेवरून भाजप शिवसेनेमध्ये तणाव टोकाला. भाजपकडून शिवसेनेचं मुंडकं छाटण्याचं काम सुरू. आमदार अब्दुल सत्तारांचं गंभीर आरोप. रायगडमधील जागेवरून महायुतीमध्ये तणाव कायम. महेंद्र दळवींची कन्या अर्ज माघारी घेणार नसल्याचे संकेत. अनिकेत तटकरेंसमोरच्या अडचणी वाढण्याची शक्यता. महायुती आणि मवियातील बंडोबा होणार थंड. महायुतीसमोर 9 बंडोबांचं आव्हान, तर मवियासमोरही 4 ते 5 बंडोबांचं आव्हान. विधान परिषदेमध्ये जागा न मिळाल्यानं रामदास आठवले नाराज. ट्विट करत व्यक्त केली नाराजी. कांदा उत्पादकांसाठी आज मवियाची विराट क्रांती महामोर्चाची हाक. पुणे नाशिक महामार्गावरती मवियाचा विराट क्रांती महामोर्चा धडकणार. रोहित पवारांसह मवियाचे नेतेही सहभागी होणार. अहिल्यानगरातील उद्यानात मुस्लिम महिलांचं नमाज पठण. नमाज पठणामुळे हिंदुत्ववादी कार्यकर्ते आक्रमक. हिंदुत्ववाद्यांकडून उद्यानामध्ये हनुमान चालीसेचं पठण. 80 वर्षांच्या वृद्धेवरती 28 वर्षांच्या तरुणाचा अत्याचार. छत्रपती संभाजीनगरच्या पाचोडमधला धक्कादायक प्रकार. सोसाट्याचा वारा सुटल्यानं मदतीचं नाटक करून घरात घेऊन केला अत्याचार. अभिनेत्री रवीना टंडनच्या घरी चोरी. सोन्या चांदीचे दागिने आणि हिऱ्यांचे मौल्यवान दागिने झाले लंपास. अनिल अंबानींना मोठा धक्का. रिलायन्स कम्युनिकेशनचे माजी एमडी अटकेत. अमिताभ झुंझुनवाला यांना सीबीआय कडून अटक. भारतात राहण्याची मला लाज वाटते. कपिल सिब्बल यांच्या विधानानं खळबळ. भाजपचंही जोरदार प्रत्युत्तर. कॉक्रोच जनता पार्टीचे सर्वेसर्वा अभिजित दिपके भारतात येणार. 6 जून रोजी दिल्लीमध्ये मोठ्या आंदोलनाची हाक. नीट फेरपरीक्षा पारंपरिक पद्धतीनं संगणक आधारित चाचणीची मागणी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. सर्वोच्च न्यायालयामध्ये 5 न्यायाधीशांची नियुक्ती. न्यायाधीशांची एकूण संख्या 37 वर 1 जागा अद्यापही रिक्तच. इराणच्या लष्करी तळांवर अमेरिकेचे पुन्हा बॉम्ब हल्ले. गेरुक शहर आणि केशम बेट हल्ल्याचं लक्ष, तर इराणचे कुवेतवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ले. जागतिक महायुद्धाची ठिणगी. इराणकडून होर्मुझ जलमार्ग रोखण्यासाठी पुन्हा धमकी. शस्त्रसंधीवरून तणाव निवळला. ट्रम्प यांची नेतान्याहू यांच्याशी चर्चा झाल्याची माहिती. सोशल मीडियावरती खातं उघडण्यास बंदी. मलेशियामध्ये 16 वर्षांखालील मुलांसाठी नियमांचं उल्लंघन केल्यास दंडाची ही तरतूद.